नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांक घटकातील अपूर्णांकाची बेरीज आणि अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची ते शिकणार आहोत। त्यामध्ये पहा, आपल्याला समछेद अपूर्णांकाची बेरीज करता येते आणि समछेद अपूर्णांकाची वजाबाकी करता येते। पण भिन्नछेद अपूर्णांक असेल तर मग कसं करणार? इथे काही उदाहरणे घेतलेली मी आहे। पहा, पहिलं उदाहरण आहे अपूर्णांकाच्या बेरीजमध्ये 1/2 अधिक 2/5 हा जो अपूर्णांक आहे। आता या अपूर्णांकामध्ये या दोघांनाही कोणत्याही संख्येने भागता येत नाही, किंवा म्हणजे पहिल्या संख्येने दुसऱ्या संख्येला भागल्यानंतर आपल्याला छेद समान करता येत नाही। मग आपण काय करणार आहोत, दोन्ही संख्येला गुणाकार केल्यानंतर छेद समान करून घेता येते। पहा, 2 च्या पाड्यामध्ये 10 आहे आणि 5 च्या पाड्यामध्ये सुद्धा 10 आहे, म्हणजे दोघांनाही 10 कोणत्या तरी संख्येने 2 ला कोणत्या तरी संख्येने गुणल्यानंतर छेद 10 होतो आणि 5 ला सुद्धा 2 ने गुणलं तर किती येते? उत्तर 10। म्हणजे पहिल्या अपूर्णांकाला 5 ने गुणायचं आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाला आपण काय करू, अधिक दुसरा अपूर्णांक गुणिले पहिल्या अपूर्णांकाचा छेद। 5 एक 5 आणि 5 दुने 10 अधिक 2 दुने 4 5 दुने 10। आता पहा, आपण छेद समान करून घेतलेला आहे। छेद समान करून घेतल्यानंतर छेद समान असेल तर दोन छेदांपैकी एक छेद घेतला आणि अंश अंशाची काय केली, इथे बेरीज केली। 5 आणि 9 किती होतात? सॉरी, 5 आणि 4 9 होतात, छेद 10 हे आपलं उत्तर आलं। त्यानंतर पुढचं जे उदाहरण आहे 3/8 आणि 1/16। आता पहा, इथे जे छेद आहेत 8 आणि 16 आहे। आता 16 जे आहे ते 8 ची निमपट आहे आणि 8 जे आहे 8 ला 2 न गुणाकार केलं तर 16 येतं, आहे की नाही? 8 ची दुप्पट 16 आहे, म्हणजे एकतर याला भागाकार करा तर हे छेद 8 मिळतो, पण अंशाला 2 ने जर भाग केलं तर भाग जात नाही, म्हणून आपण पहिल्या अपूर्णांकाला गुणाकार करून घेऊया। पहा, 3/8 गुणिले 2 अधिक 1/16। 3 दुने 6 8 दुने 16 अधिक 1/16। इथपर्यंत समजलं? त्यानंतर छेद समान आहेत म्हणून एक छेद घेतला आणि अंश अंशाची काय केली, इथं बेरीज केली। 6 आणि 1 7/16 हे आपलं उत्तर आलेलं आहे। काय अडचण आहे याच्यामध्ये? आता वजाबाकी करताना सुद्धा तसंच करायचं। इथे दोन उदाहरणे घेतलेली आहे। पहा, पहिलं उदाहरण आहे 3/4 वजा 5/8 आणि दुसरं उदाहरण आहे 4/5 आणि वजा 2/3। छेद समान करून घेण्यासाठी तुम्ही गुणाकार करू शकता किंवा एखाद्या अपूर्णांकाला भागाकार करून सुद्धा करू शकता। आता आपण इथं बेरजेमध्ये बघितलं, पहा 3/8 आणि 1/16 मध्ये 8 ची दुप्पट काय होती? 16 होती, इथे 4 ची दुप्पट 8 आहे, म्हणून आपण दोन्ही अपूर्णांकाला म्हणजे तिरपा गुणाकार न करता सुद्धा आपण काय करू शकतो, पहिल्या अपूर्णांकाला जो आहे, पहिला अपूर्णांक जो आहे त्या अपूर्णांकाला जर 2 न गुणाकार केला तर आपल्याला 8 मिळून जाते, म्हणून आपण 3/4 गुणिले अंश आणि छेदाला 2 ने गुणलं, वजाला वजा 5/8। 3 दुने 6 4 दुने 8, छेदात 8 आले, वजा 5/8। आता दोघांपैकी एक घेतला, 2 8 पैकी एक 8 घेतला। आता अंश अंशाची काय करायची, तर वजाबाकी नाही म्हणून वजा लिहिलं आणि 5। इथे बेरीज होतं तेव्हा आपण काय केली, बेरीज केली। आता इथे वजा आहे म्हणून आपण काय करणार आहोत, इथं वजाबाकी करणार आहोत। 6 मधून 5 गेले तर 1 राहिले, छेदामध्ये 8 झालं आपलं फायनल आन्सर। नेक्स्ट उदाहरण आहे आपलं 4/5 वजा 2/3। आता 5 ला कोणत्याही संख्येनं गुणलं किंवा भागलं तर 3 येत नाही, किंवा 3 ला कोणत्याही संख्येनं भागाकार किंवा गुणाकार केलं तर आपल्याला 5 मिळत नाही। मिळतात का? नाही मिळत, म्हणून आपण काय करणार आहोत, मग तिरपा गुणाकार करून घ्यायचा। पहिल्या अपूर्णांकाचा अंश गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद, वजाला वजा दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश गुणिले पहिल्या अपूर्णांकाचा छेद आणि छेदामध्ये काय करायचं आहे, दोनही छेदांचा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे। 4 12 वजा 2 पंचे 10 छेद 5 15। आता 12 मधून 10 वजा करा, उरले 2/15 हे झालं आपलं उत्तर।